नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण छत्रपती संभाजीनगर प्रश्नपत्रिका 2024चं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. त्यामधील जी एसमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. त्या 25 प्रश्नाचं चारही पर्यायासोबत आपण परिपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता मित्रांनो, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. रणजी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1934 ते 1935 या काळी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली. तर रणजी ट्रॉफीबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. रणजी ट्रॉफी कधी चालू झाली? 1934 ते 1935 या काळात. त्यालाच प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा असं म्हटलं जातं. आणि रणजी ट्रॉफी असते ती कसोटी असते. वन डे T20 नसते, तर ती रणजी ट्रॉफी ही कसोटी असते. त्या रणजी ट्रॉफीचं आयोजक कोण असतं? तर BCCI असतं. आणि रणजी ट्रॉफी ही मुंबईनं सगळ्यात जास्त वेळा म्हणजेच 41 वेळा जिंकलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27. हा प्रश्न करंटचा आहे. व्लादिमीर पुतिन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष कितव्यांदा निवडून आले पुतिन असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 5व्यांदा. कितव्यांदा निवडून आले? 5व्यांदा. हा प्रश्न मित्रांनो करंट रिलेटेड हा प्रश्न आहे. तर रशियाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. रशियाचं राजधानी कोणती आहे? तर रशियाची राजधानी ही मॉस्को आहे. आणि रशियाचं चलन कोणतं आहे? तर रुबल हे रशियाचं चलन आहे. हे का घेतलेलं आहे मित्रांनो? कारण की पोलीस भरतीला बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की राजधानीवर कधी कधी प्रश्न विचारलेला आहे आणि जोड्या लावामध्ये चलन या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते? हा पण प्रश्न मित्रांनो करंटच्या रिलेटेड आहे. त्याचं योग्य उत्तर आहे दांडपट्टा. काय आहे? दांडपट्टा. तर आता महाराष्ट्राची इतर माहिती आपण पाहूया. तर महाराष्ट्राचं राज्यफळ कोणतं आहे? आंबा. राज्यफूल कोणतं आहे? तामन. राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल. राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा. राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. आणि राज्य खेळ कोणता आहे? आपला कबड्डी. येणाऱ्या परीक्षेत मित्रांनो ह्या घटकावर सुद्धा हमखास प्रश्न विचारला जाईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा नाही? काय विचारलेलं आहे? अभिजित भाषा नाही या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे मराठी. का? तर हा पेपर 2024चा होता. आता 2025मध्ये 24-25मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर आपण आता त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. आता अनुसूची एकूण किती अनुसूची आहेत मित्रांनो? तर एकूण 12 अनुसूची आहेत आपल्याला. राज्यघटनेच्या अनुसूचीवर एखादा प्रश्न हमखास पडतो म्हणजे पडतोच मित्रांनो. त्यामुळे तुमच्या 12 अनुसूचित तोंडपाठ असल्या पाहिजेत. त्या 12 अनुसूचीपैकी अनुसूची जी 8वी आहे ती भाषेच्या रिलेटेड आहे. कितवी? 8वी अनुसूची. तर 8व्या अनुसूचीमध्ये एकूण भाषा किती होत्या? 14 भाषा होत्या. सध्या किती आहेत? 22 भाषा आहेत. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न काय विचारलेला आहे? अभिजात भाषा. अभिजात भाषा किती आहेत आता टोटल आपण पाहू. टोटल ह्या 11 अभिजित भाषा आहेत. त्या 11 आपण लाईनीनं 1 बाय 1 पाहूया. पहिली 2004ला कुणाला मान्यता मिळाली? तमिळ. 2005 संस्कृत. 2008 तेलुगू आणि कन्नड. 2013 मल्याळम. 2014 ओडिसा. अशा ह्या आधी 6 भाषा होत्या. आणि आता 2024 साली 5 भाषा नवीन ॲड झाल्या. त्यासाठी मी ट्रिक दिलेली आहे मित्रांनो. ट्रिक पहा काय आहे? आप्पाची प्रकृती बिघडली माझ्या. काय आहे? आप्पाची प्रकृती बिघडली माझ्या. त्यानुसार आता तुम्ही पाहून घ्या. आ वर्ण काय? आसामी. पा वर्ण काय? पाली. प्रकृतीवरून प्राकृत भाषा. ब वर्ण बंगाली भाषा. आणि म वर्ण मराठी भाषा. म्हणजे तुमच्या मित्रांनो इथं लक्षात आलं असेल की 2024ला 5 भाषा ॲड झाल्या. त्या 5 भाषा कोणत्या कोणत्या आहेत? आसामी, पाली, प्राकृत, बंगाली आणि मराठी.
आणि त्यामुळं आता सध्या एकूण टोटल किती भाषा आहेत? सध्या 11 भाषा आहेत, अभिजित भाषा. चला पुढचा प्रश्न पाहू. 30 नंबरचा करंटचा प्रश्न आहे. सूरजकुंड मेळा 2024 कोठे भरला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे फरीदाबाद. काय आहे? फरीदाबाद. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 31. आता हा पॉलिटीचा प्रश्न आहे. राज्यसभेत एकूण महाराष्ट्रातील किती जागा आहेत? महाराष्ट्रासाठी राज्यसभेत एकूण किती जागा आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 19. तर राज्यसभेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आता. चला, संसद हे भाग कितवा आहे? संसदचा भाग कितवा आहे? भाग 5वा. प्रकरण कितवा आहे? 2. संसदचं कलम किती आहे? 79 ते 122. ह्या गोष्टी पाठच झाल्या पाहिजेत, तोंडपाठ झाले पाहिजेत. संसद भाग कितवा? 5वा. प्रकरण 2 आणि कलम किती आहे? 79 ते 122. हे पाठच झालं पाहिजे पहिल्यांदा, बेसिक. आता तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो, एक एक कलम सांगतो. कलम 22. कलम 22 काय दिलेलं आहे? भारतासाठी एक संसद असेल आणि ती संसद राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांनी मिळून बनलेली असेल. भारतासाठी एक संसद असेल व ती संसद राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांनी मिळून बनलेली असेल. आता राज्यसभा म्हणजे काय? वरिष्ठ सभागृह. आणि लोकसभा म्हणजे काय? कनिष्ठ सभागृह. कलम 79 तुमच्या लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करतो. पुढे पाहू आपण. कलम 80. कलम 80 मध्ये काय दिलेलं आहे? राज्यसभा दिलेली आहे. राज्यसभेची महत्तम संख्या किती आहे? 250 आहे. सध्या संख्या किती आहे? 245. ही 245 सदस्य संख्या कुठे नमूद केलेली आहे? तर 4थ्या अनुसूचीमध्ये हे गोष्टी नमूद केलेल्या आहेत. ह्या पण गोष्टीवर प्रश्न पडेल मित्रांनो 4थ्या अनुसूचीबद्दल. आता 245 सदस्य संख्येचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहूया. आता राज्याचे किती आहे? 225. ते 225 सदस्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्याकडून अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. आलं तुमच्या लक्षात? मग गोवा, पोंडुचेरी, पूर्वोत्तर राज्ये, आसाम वगळता प्रत्येकी सदस्य संख्या किती आहे? त्यांची 1 सदस्य संख्या आहे. आसामची किती आहे मित्रांनो? 7. आसाम सोडून हे मुद्दा लक्षात ठेवा. आता यूपीची सदस्य संख्या किती आहे? 31. महाराष्ट्राची किती आहे? 19. आणि तमिळनाडूची किती आहे? 18. याच घटकावर मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. चला आता पुढे आपण केंद्रशासित प्रदेश बघू. केंद्रशासित प्रदेशांची किती सदस्य संख्या आहे? 8. त्यात दिल्लीमध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 4 आणि पोंडुचेरीची किती? 1. आता पुढे पाहू आपण. नामनिर्देशित सदस्य. राज्यसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य किती असतात? एकूण 12 सदस्य असतात. त्यांची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. आणि ते 12 सदस्य कोणते असतात? एकतर साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा. आलं लक्षात मित्रांनो? आता आपण त्यांचा कार्यकाल पाहू. तर राज्यसभेचा कार्यकाल किती आहे? राज्यसभेचा कार्यकाल हा 6 वर्षे आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात. किती होतात? दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. राज्यसभेची निवडणूक कशी चालते? तर राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे खुल्या पद्धतीने चालते. खुल्या मतदान पद्धतीने चालते. अप्रत्यक्षपणे खुल्या मतदान पद्धतीने राज्यसभेची निवडणूक चालते. ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही तोंडपाठ केल्या पाहिजेत, कारण की ह्या सर्व घटकावर प्रश्न विचारलेला आहे. ह्या सदस्य संख्येवर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ह्या 12वर प्रश्न विचारलेला आहे. नामनिर्देशित सदस्य, साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवेवर प्रश्न विचारलेला आहे. कार्यकालावर आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. आणि आताच तुम्हाला सांगितलं की यूपी, महाराष्ट्र आणि तमिळनाडूची सदस्य संख्या किती या गोष्टीवर बी प्रश्न विचारलेला आहे. आणि हमखास प्रश्न पोलीस भरतीला या घटकावर असतो की राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि लोकसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह. आणि हे कलम तर हे एवढा मुद्दा आहे, कलम आणि हे गोष्टी तर तुमच्या तोंडपाठच असल्या पाहिजेत. चला पुढला प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात किती तालुके आहेत? काय विचारलेलं आहे? महाराष्ट्रात किती तालुके आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 358 तालुके आहेत. किती? 358 तालुके. आता आपण महाराष्ट्राचे तालुके पाहू. आता मी तुम्हाला विभाग आणि तालुक्यांची संख्या दिलेली आहे इथं. आता
पुणे विभागात किती तालुके आहेत? 58 तालुके. नाशिक विभागात 54 तालुके. अमरावती विभागात 56 तालुके. औरंगाबाद विभागात 76 तालुके. नागपूर विभागात 64 तालुके. कोकण विभागात 47+3. हे 3 कोणते आहेत? तर मुंबई उपनगराचे 3 तालुके आहेत. असं मिळून टोटल 358 तालुके महाराष्ट्रात आहेत. आता त्याच्या पण पुढं तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतो मी, की येणाऱ्या परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाईल की नांदेड आणि यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त 16 तालुके आहेत. तुम्हाला काय प्रश्न विचारतील की सगळ्यात जास्त तालुक्याची संख्या कोठे आहे? तर तुमचं योग्य उत्तर काय पाहिजे? नांदेड आणि यवतमाळ. आता सगळ्यात कमी विचारलं तर मुंबई उपनगरमध्ये 3, धुळेमध्ये 4 आणि हिंगोलीमध्ये एकूण 5 आहेत. आलं तुमच्या लक्षात पूर्णच्या पूर्ण तालुके? चला पुढला प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 33. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? केव्हा झाली? वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1917. आता वुमन्स इंडियन असोसिएशनबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. आता त्यालाच म्हटलं जातं भारतीय महिला संघटना. काय म्हटलं जातं? भारतीय महिला संघटना. त्याची स्थापना कधी झाली? 1917 साली झाली. कुठे झाली? मद्रास, चेन्नई या ठिकाणी झाली. आणि ती स्थापना कोणी केली किंवा त्याचं संस्थापक कोण होतं? तर त्याचं संस्थापक होतं ॲनी बेझंट. आता तुम्हाला ॲनी बेझंटबद्दल 2 गोष्टी सांगतो. ॲनी बेझंटची वर्तमानपत्रे कोणती आहेत? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. हा प्रश्न मित्रांनो कमीत कमी पोलीस भरतीला 20 ते 30 वेळा विचारला असेल 2024लाच. ॲनी बेझंटची वर्तमानपत्रे कोणती आहेत? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. की महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? काय विचारलेलं आहे? भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. आता आपण कृष्णा नदीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. कृष्णा नदी. कृष्णा नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रात? 282 किलोमीटर. कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर येथे. कुठे होतो? महाबळेश्वर. आता कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्या आणि उजव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नदीची पण आपण थोडक्यात माहिती पाहू. आता बघा, ही वाहतेची काय आहे? कृष्णा नदी आहे. कृष्णा आणि भीमा ही आहे ती भीमा नदी. कृष्णा आणि भीमाचा संगम कुठे होतो? कुरुगुडी येथे, रायचूर या ठिकाणी कर्नाटक येथे कृष्णा आणि भीमेचा संगम होतो. हमखास प्रश्न येणार म्हणजे येणारच या गोष्टीवर. आता आपण उजव्या आणि डाव्या किनाऱ्यावरच्या नद्या पाहू. आता उजव्या किनाऱ्यावरून कुठे येते पहिली नदी? वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेश. आणि डाव्या किनाऱ्यावरून कोणती नदी मिळते? एकच नदी मिळते, ती म्हणजे येरळा नदी. आता पहा, वेण्णा कृष्णा नदीला कोठे मिळते? माहुली ठिकाणी. आणि वेण्णा या नदीवरच कनेर हे धरण आहे. आता पुढे पहा, कोयना नदी कोठे मिळते? कराड या ठिकाणी. कुठे मिळते? कराड या ठिकाणी. वारणा नदी कृष्णा नदीला कोठे मिळते? हरिपूर या ठिकाणी. आता पंचगंगाची उपनदी कोणती आहे? भोगावती. आणि ती कोठे मिळते? नरसुबेची वाडी या ठिकाणी. आणि येरळा नदी कोठे मिळते? तर ब्रह्मनाळ, सांगली या ठिकाणी येरळा ही नदी मिळते. आणि येरळा या नदीवरच येरवडी हा डॅम आहे. एवढी माहिती मित्रांनो पुरेशी आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? काय विचारलेला आहे? कोणता खडक हा ज्वालामुखी प्रकारचा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बेसाल्ट खडक. काय आहे योग्य उत्तर? बेसाल्ट खडक. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 36. महाजन सभेची स्थापना कोणी केली? हा इत्याचा प्रश्न आहे. मद्रास महाजन सभा. काय आहे? मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर यांनी केली. कोणी केली? सुब्रमण्यम अय्यर. आता मद्रास महाजन सभेबद्दल थोडक्यात माहिती पाहू आपण. मद्रास महाजन सभा कधी स्थापना झाली? 1884 साली स्थापना झाली. आणि स्थापना कोणी केली? तर रंगय्या नायडू, राघवचारी, सुब्रमण्यम अय्यर आणि रामास्वामी यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली. आता येणाऱ्या परीक्षेला जर तुम्हाला त्यांच्या सभासदावर प्रश्न किंवा संस्थापकावर जर प्रश्न विचारला तरी तो तुमचा प्रश्न
चुकणार नाही. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 37. दंडोली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणतं अभयारण्य विचारलं आहे? दंडोली अभयारण्य. तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक. काय आहे? कर्नाटक. आता मी तुम्हाला थोडक्यात अभयारण्याची माहिती देतो किंवा पर्यायानुसार अभयारण्याची माहिती देतो. आता 1 नंबर पहा, केरळ. केरळमध्ये कोणतं अभयारण्य आहे? एक पेरियार अभयारण्य आणि सायलेंट व्हॅली अभयारण्य. केरळमध्ये 2 अभयारण्य आहेत, एक पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आता पुढं पहा, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये काही अभयारण्याची नावं लक्षात ठेवा. एक आहे अटापका, एक आहे पुलिकर, एक आहे नेलपट्टा आणि एक आहे श्री पेनुसिल. आता कर्नाटकची काही नावं लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये कोणते आहे? भद्रा अभयारण्य, नागरहोल, बंदीपूर अभयारण्य आणि भीमगड अभयारण्य. चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. 38वा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? काय विचारलेलं आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1828 साली झाली. कधी झाली? 1828. आता त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? राधानगरी, पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला. आता एकेश्वराची देणगी हा त्यांचा पहिला ग्रंथ होता. मानवतावादी व मानवजातीचा सेवक असं त्यांना कोण म्हणालं? बेंथम म्हणलं. आता त्यांनी काय काय कार्य केलं ते पहा. 1817 साली त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1826 साली वेदांत कॉलेजची स्थापना केली. 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली आणि 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. याच घटकावर मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला राधानगरीवर प्रश्न विचारला जाईल, त्यांचा जन्म कुठे झाला, किंवा हिंदू कॉलेज किंवा वेदांत कॉलेजवर प्रश्न हमखास विचारला जाईल. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 39वा. आता सेम तसाच प्रश्न आहे. मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? काय विचारलेलं आहे? मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी. आता मानवधर्म सभाबद्दल थोडक्यात माहिती पाहू आपण. मानवधर्म सभा त्याची स्थापना कधी झाली? 22 जून 1844 साली झाली. कुठे झाली? सुरत या ठिकाणी. त्याचे संस्थापक कोण होते? दादोबा तडखरकर. आणि दादोबा तडखरकर यांनीच धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला या गोष्टीवर प्रश्न पाहायला मिळेल की कुठे झाली? सुरत या ठिकाणी. आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? दादोबा तडखरकरांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. पुढे पाहू आपण. आता आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? 10 एप्रिल 1875ला आर्य समाजाची स्थापना झाली. कोठे झाली? मुंबई. आणि संस्थापक अध्यक्ष कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती हे त्याचे संस्थापक होते. आता पुढे पाहू आपण सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी. आणि संस्थापक कोण होते त्याचे? महात्मा फुले. अशा तऱ्हेने मित्रांनो या एकाच प्रश्नावर मी तुमचे 3 प्रश्न परिपूर्ण केलेले आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 40वा. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काय प्रश्न विचारलेला आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यात आहे. कुठे आहे? रायगड या जिल्ह्यात. आता आपण दिलेले पर्याय काय दिलेले आहेत? एक पर्याय दिलेला आहे सातारा, दुसरा सांगली आणि तिसरा सोलापूर. या जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहेत ते पण आता आपण पाहून घेऊया. आता पहा रायगड. रायगड या ठिकाणी कोणता आहे? कर्नाळा आणि फणसाड. येणाऱ्या परीक्षेवर तुम्हाला फणसाडवर प्रश्न विचारला येईल. साताऱ्यात कोणता आहे? मायनी आणि कोयना. कोल्हापूरमध्ये कोणता आहे? राधानगरी. आणि सोलापूर या ठिकाणी कोणतं अभयारण्य आहे? माळढोक आहे. अशा तऱ्हेने आपण 4ही पर्यायाचं इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 41वा. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वर्धा या ठिकाणी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हत्तीरोग संशोधन केंद्र केव्हा स्थापना झाली आणि कधी झाली? तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहू.
आता पहा, हत्तीरोग संशोधन केंद्र याची स्थापना कुठे झाली? वर्धा या ठिकाणी, महाराष्ट्रात. हत्तीरोग संशोधन केंद्राची स्थापना कुठे झाली? वर्धा या ठिकाणी झाली. हत्तीरोग होतो म्हणजे काय होतं? तर पाय सुचतो. आता येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला कोणता डास चावल्यानंतर हत्तीरोग होतो असा प्रश्न विचारला जाईल. तर क्युलेक्स नावाचा डास चावल्यानंतर हत्तीरोग होतो आणि हा जंतूचा संसर्ग आहे. काय? जंतूचा संसर्गजन्य हा रोग आहे हत्तीरोग. चला पुढला प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 42. कोणते पीक खरीप नाही? काय प्रश्न विचारलेला आहे? कोणते पीक खरीप नाही वर विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे गहू. तर ज्वारी हे खरीप पीक आहे, तांदूळ हे सुद्धा खरीप पीक आहे आणि कापूस हा सुद्धा खरीप पीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 43 नंबर. मुंबई बॉम्बे शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? काय विचारलेलं आहे? बॉम्बे शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1875 साली. आता त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहून घेऊ. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? 1875. आता कोणी केली असा प्रश्न पुढच्या वेळेला येईल. तर प्रेमचंद्र रायचंद यांनी केली आणि हा बाजार आहे तो म्हणजे आशियातील सर्वात जुना बाजार आहे आणि जगात त्याचा 11वा क्रमांक लागतो. आलं तुमच्या मित्रांनो लक्षात की येणाऱ्या परीक्षेवर काय प्रश्न येईल की मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? 1875 आणि कोणी केली यावर प्रश्न येणाऱ्या परीक्षेत हमखास येईल मित्रांनो. किंवा जगात त्याचा कितवा क्रमांक आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न पाहू. 44. रास्तगोपतार साप्ताहिक कोणाच्या संबंधित आहे? काय विचारलेलं आहे? रास्तगोपतार हे साप्ताहिक आहे ते कोणाच्या संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. काय योग्य उत्तर आहे? दादाभाई नौरोजी. आता आपण खाली दादाभाई नौरोजीबद्दल थोडक्यात माहिती पाहू आणि पर्यायात दिलेल्या पर्यायानुसार पण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. आता पहा, महात्मा गांधीची वर्तमानपत्रे कोणती आहेत? 1 नंबरला इंडियन ओपिनियन, नवजीवन, हरिजन आणि यंग इंडिया. काय आहेत महात्मा गांधीची? इंडियन ओपिनियन, नवजीवन, हरिजन आणि यंग इंडिया. पुढे पाहू आपण. राजाराम मोहन राय यांची कोणती वर्तमानपत्रे आहेत? एक आहे संवाद कोमती आणि दुसरा आहे मिरत उल अकबरा. आता येणाऱ्या परीक्षेवर ह्यावर प्रश्न विचारला जाईल की संवाद कोमती कोणाचा आहे किंवा नवजीवन कोणाचं आहे. आता पुढे पाहू आपण. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांचं कोणतं आहे? रास्तागोपतार आणि इंडिया. कोणतं आहे? रास्तागोपतार आणि इंडिया. येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो ह्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाईल हमखास किंवा रास्तागोपतार आणि इंडिया या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. महात्मा गांधीची तर ही 4 वर्तमानपत्र तुमची तोंडपाठ असली पाहिजेत. चला पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45 की भारताचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्लोजिंग सेरेमनीचा फ्लॅग बेअर कोण खेळाडू आहे? म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक संपल्यानंतर जे ध्वजारोहण शेवटी झालं, झेंडा घेऊन जे ध्वजारोहण झालं तो कोण होता असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे मनू भाकर. हा करंटचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यात विधान परिषद आहे. आता विधान परिषदेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आता पहा, राज्य कायदे मंडळ. राज्य कायदे मंडळाचा भाग कितवा आहे? भाग 6वा. कलम किती आहे? 168 ते 212 दरम्यान. आता 168 कलमामध्ये काय दिलेलं आहे आपण पाहूया. तर प्रत्येक राज्याला एक विधानसभा असेल व काही राज्यात विधान परिषद असेल. म्हणजे काही राज्यात काय असणार? फक्त विधानसभा असणार आणि काही राज्यात काय असणार? विधानसभा आणि विधान परिषद असणार. तर ज्या राज्यात विधानसभा आहे तिथं कोण असणार? राज्यपाल आणि विधानसभा. आणि विधान परिषद आहे त्या ठिकाणी राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. आता विधान परिषद किती राज्यात आहे? तर टोटल 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. पुढचं कलम पाहू आपण. कलम 68 पूर्णच्या पूर्ण आपण पाहिलेलं आहे. कलम 69 पाहू आपण की राज्याची विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे हा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार संसदेला दिलेला आहे.
आलं तुमच्या लक्षात मित्रांनो, की विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याचं कलम जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 169 कलम आहे आणि अधिकार कोणाला आहे म्हणल्यानंतर संसदेला अधिकार आहे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे पाहू आपण. आता पहा कलम 70मध्ये काय दिलेलं आहे. कलम 70मध्ये काय दिलेलं आहे, विधानसभा दिलेला आहे. आता विधानसभेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. विधानसभेची महत्तम संख्या किती आहे तर 500 महत्तम संख्या आहे आणि किमान किती आहे 60. येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो हमखास या गोष्टीवर प्रश्न विचारला जाईल की जास्तीत जास्त संख्या किती आहे आणि कमीत कमी संख्या किती आहे विधानसभेची. आता सर्वात जास्त संख्या UPची आहे किती 403. पश्चिम बंगालची किती आहे 294 आणि महाराष्ट्राची किती आहे 288. तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, मगाच प्रश्न झाला होता की राज्यसभेमध्ये महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे आणि त्या रिलेटेडच आता तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विधानसभेमध्ये महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या 288 पैकी SCची किती आहेत 29 आणि STची किती आहेत 25 सदस्य संख्या आहे आणि विधानसभेचा कालावधी किती असतो, पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे हा विधानसभेचा कालावधी असतो. आता आपण विधान परिषद पाहू. कलम 71मध्ये काय दिलेलं आहे विधान परिषद. आता जास्तीत जास्त संख्या किती असते विधानसभेच्या 1/3 आणि कमीत संख्या किती असते कमीत कमी 40 संख्या. तर आता एकूण किती विधान परिषद आहेत आपल्या देशामध्ये 6 आहेत आणि त्यांची सदस्य संख्या किती आहेत हे आपण पाहणार आहोत. 1 नंबरला पहा UPची किती आहे 100. बिहार आणि कर्नाटकची किती आहे 75. लक्षात ठेवायची ट्रिक लक्षात ठेवा, KB लक्षात ठेवा. एक कर्नाटक आणि बिहार. आंध्राची किती आहे 58. महाराष्ट्राची किती आहे 78. तेलंगणाची किती आहे 40. मित्रांनो हा प्रश्न कंबाईन ग्रुप C 2025ला आहे तसा विचारला होता जोड्या लावामध्ये पण विचारला होता आणि त्याचा आधी प्रश्न विचारला होता की त्याचा क्रमाने लावा म्हणून, सगळ्यात जास्त संख्या कोणाची आणि सगळ्यात कमी संख्या कोणाची याबद्दल. आता विधान परिषदेचा कार्यकाल किती आहे 6 वर्ष, सेम राज्यसभेसारखं. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात याचे पण निवृत्त होतात. आता तुमच्या पूर्ण गोष्ट लक्षात आलेली असेल मित्रांनो. राज्य कायदेमंडळाचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, त्याचं कलम लक्षात ठेवायचं आहे. 168 काय लक्षात ठेवायचं आहे 169 लक्षात ठेवायचं आहे आणि ही विधानसभेची मी दिलेली एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवली आणि विधान परिषदेची एवढी माहिती लक्षात ठेवली तर येणाऱ्या परीक्षेत तुमचा मित्रांनो एकही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी घेतो. पुढचा प्रश्न पाहू. 47 प्रश्न. कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यात आहे. काय विचारलेलं आहे कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आता बाकीच्या राज्यामध्ये नृत्याचे प्रकार आपण पाहू. तमिळनाडूमध्ये कोणता आहे तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आहे. आता केरळमध्ये कोणता आहे कथकली केरळमध्ये आहे. आता तुम्हाला हे माहीतच आहे भांगडा आणि गीता कुठे असतो पंजाबमध्ये, गरबा गुजरातमध्ये, रोफा काश्मीरमध्ये, घुमर राजस्थानमध्ये, बिहू आसाममध्ये आणि लावणी कुठे असते मित्रांनो महाराष्ट्रात असते. आता येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला ह्या घटकावर प्रश्न विचारला की मित्रांनो 100% तुमचा प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 49. काय दिलेला आहे कोणता रोग हा व्हायरसपासून होतो. काय विचारलेला आहे कोणता रोग हा व्हायरस म्हणजेच काय विषाणूपासून होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मॉलपॉक्स. स्मॉलपॉक्स म्हणजे मित्रांनो देवी रोग. हा प्रश्न इंग्रजीमधून ट्रान्सलेट करून आहे तसा दिलेला आहे. स्मॉलपॉक्स म्हणजेच काय देवी रोग आणि देवीच्या रोगावर लस कोणी शोधून काढली तर तुम्हाला माहीतच असेल लस कोणी शोधून काढली एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढली. येणाऱ्या परीक्षेवर ह्या घटकावर हमखास प्रश्न विचारला जाईल की देवीच्या रोगाची लस कोणी शोधून काढली तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एडवर्ड जेन्नर. आता आपण मित्रांनो आता आपण जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. हे पाठच करा मित्रांनो, याला पर्याय नाही, हे तुम्हाला पाठच करायला लागणार आहे. जीवाणूजन्य रोग कोणते आहेत 1 कांजण्या, देवीरोग, गोवर, गालफुगी, रुबेला, पोलिओ, रेबीज, एड्स, हेपेटायटिस आणि स्वाईन फ्लू. हेपेटायटिस म्हणजे काय त्यालाच म्हटलं जातं कावीळ. हे काय आहेत विषाणूजन्य रोग. आणि आता जीवाणूजन्य रोग पाहू आपण.
ते कोणते आहेत? एक विषमज्वर, क्षयरोग, कॉलरा, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, निमोनिया आणि कुष्ठरोग. आलं का लक्षात मित्रांनो? या घटकावर आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे की जीवाणूजन्य रोग ओळखा आणि विषाणूजन्य रोग ओळखा म्हणून. 3 ते 4 वेळा कमीत कमी आत्ता ह्या 7 प्रश्नपत्रिकेतच 3 ते 4 वेळा हा प्रश्न पडलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण 50वा. सिमलीपाल नॅशनल पार्क कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. कुठे आहे? ओडिसा या ठिकाणी. आता बाकीच्या पर्यायानुसार आपण योग्य पर्याय पाहू आपण. मणिपूरमध्ये कोणता आहे? सिरोही राष्ट्रीय उद्यान आहे. कोणता आहे? सिरोही राष्ट्रीय उद्यान. आता आपण याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया. नॅशनल पार्कबद्दल. राष्ट्रीय उद्यान. आपल्या भारतात किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर एकूण 107 राष्ट्रीय उद्यान आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत? 6 आहेत. आणि मध्य प्रदेश, आता आपल्या 2 पर्याय काय होता? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये एकूण 11 राष्ट्रीय उद्याने आहेत. ती कोणती आहेत ते आपण पाहूया. एक आहे पेंच, पन्ना, वनविहार, माधव, कान्हा, बांधवगड, सातपुडा, कुनो, वनविहार, मांडला आणि डायनासोर. मित्रांनो मी तुम्हाला एवढं का माहिती देतोय कारण की जर तुम्हाला प्रश्न मित्रांनो नाही सुटला तर कमीत कमी तुमचं पर्याय इलिमिनेशन मेथड वापरून तर तुम्ही अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकता, म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती सांगतोय. आता पुढे पहा. आता महाराष्ट्राबद्दल. महाराष्ट्रात एकूण किती आहेत? 6 आहेत. आता एक पाहू आपण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. दुसरं पहा ताडोबा कुठे आहे? चंद्रपूर या ठिकाणी. तिसरं पेंच कुठे आहे? नागपूर या ठिकाणी. आता पुढे पहा गुगामळ कुठं आहे? अमरावती या ठिकाणी. नवेगाव कुठं आहे? गोंदिया या ठिकाणी. आणि चांदोली कुठं आहे? सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आहेत. येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो हमखास या घटकावर प्रश्न विचारला जाईल. हे तुमच्या गोष्टी तोंडपाठच पाहिजेत. आता लास्ट प्रश्न पहा 51 क्रमांक. खालीलपैकी कोणता कोण पूर्ण कोण आहे? काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणता कोण हा पूर्ण कोण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 360. हा प्रश्न मित्रांनो बुद्धिमत्तेचा आहे. आता 360 कसं काय तुम्हाला सांगतो. पूर्ण कोण म्हणजे हा जो असा कोण आहे हा असतो पूर्ण कोण. तो कितीचा असतो? 360चा असतो. कोणाचे प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. आता कोणाचे प्रकार तुम्हाला सांगतो. हा जो कोण असतो तो कोणता कोण असतो? लघु कोण असतो. त्याचं 90 डिग्रीपेक्षा कमी असतो त्याला काय म्हटलं जातं? लघु कोण. जो असा कोण असतो त्याला म्हटलं जातं काटकोन. तो किती असतो? 90 डिग्री. आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त जो कोण असतो त्याला म्हटलं जातं काय? विशाल कोन. काय म्हटलं जातं? विशाल कोन. अशा तऱ्हेने तुम्हाला कोणाचे प्रकार पण इथे लक्षात आले असतील. मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे चांगला समजला असेल. ह्या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.